मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता हा बँक निफ्टीचा स्पॉटचा चार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये मी 5 मिनटाचा चार्ट घेतलेला आहे आणि सुपर ट्रेंड इंडिकेटर लावलेला आहे. तर बाकी बॉलिंजर बँड आणि स्टॉकॅस्टिक डायव्हर्जन्स पण आहे. फक्त आता आपण मोस्टली सुपर ट्रेंड बघूया. तर आता काय झालेलं आहे, सुपर ट्रेंडने आपल्याला सकाळी 9:20च्या कॅन्डलला इथं मोठी एक बायची कॅन्डल तयार झाली आणि सुपर ट्रेंड रेड टू ग्रीनमध्ये कन्वर्ट झाला. तर आता म्हणजे थोडक्यात आपल्याला सुपर ट्रेंडनं बाय सिग्नल दिला आणि त्याच्या आधी तुम्ही बघू शकता बॉलिंजर बँड पण स्क्वीज झालेला, म्हणजे कुठल्या तरी एका साईडला मोमेंटम येणार होतं. आणि त्याचवेळी जर तुम्ही CPR जर बघितला तर हा नॅरो CPR आहे आणि बरोबर इथे त्यानं सपोर्ट घेतलेला आहे. तर आता सुपर ट्रेंडनं बाय सिग्नल दिला. आता हा आपण जोपर्यंत कॅरी करायचा जोपर्यंत आपल्याला सुपर ट्रेंड सेल सिग्नल देत नाही, म्हणजे आता आपण इथं ट्रेल स्टॉपलॉस लावून टाकायचं, म्हणजे आपण नाहीतर एखादा माणूस इथं ह्या लेवलला प्रॉफिट बुकिंग करू शकतो. आता टार्गेट काय असतात, CPRमध्ये तुम्हाला टार्गेट मिळतात R1 R2 R3. आता इथं R3पर्यंत तर हा कम्फर्टेबली गेला, म्हणजे पण जोपर्यंत आपल्याला सुपर ट्रेंड सेल सिग्नल देत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं नाही. हा 5 मिनटाचा चार्ट आहे. अजून तुम्ही 3 मिनटाचा पण वापरू शकता, पण हे मी जे सेटिंग वापरतो ते 5 मिनटाला आहे. आणि ह्याचा अजून एक आहे की आता हा ग्रीनमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम हा रेडमध्ये कन्वर्ट होईल तिथं तुम्ही पुट पण बाय करू शकता कॉलची पोझिशन क्लोज करून. आणि पण एक लक्षात ठेवायचं, आता दिवसभरात आपलं काम झालं आणि ज्यावेळी हा परत कॉलच्या साईडला ट्रेंड चेंज करेल तिथं आपण काय करायचं नाही, आपल्या दोन्ही पोझिशन आपण म्हणजे कॉलची तर आपण प्रॉफिट कमवले आणि पुटमध्ये कमवलेले, आपण काही करायचं नाही त्यानंतर, कारण का त्यानंतर तो साडवेज जाण्याचे चान्सेस असतात. आणि सिमिलरली तुम्ही बघू शकता, तुम्ही स्टॉकॅस्टिक पसचं पण कन्फर्मेशन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता इथं ज्यावेळेस ग्रीन टू रेड झाला त्यावेळी स्टॉकॅस्टिक पण खाली जायला लागलेला आहे. अजून पण ह्याच्यामध्ये थोडंफार टेक्निक आहे जे मी तुम्हाला सांगू शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा.